देहविक्री व्यवसायात नेपाळी आता बांगलादेशी महिलांचा वापर। इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एजंटसह 6 बांगलादेशी तरुणींना अटक। नाशिक शहरात कित्येक वर्षापासून देह व्यापारासाठी स्थानिक तसेच परप्रांतीय महिलांकडून देह व्यापार करून घेतला जात आहे। देह व्यापारासारख्या अवैध व्यवसायात या महिलांना आणतंय कोण? देह व्यापाराच्या व्यवसायासाठी आलेल्या तरुणी ह्या देशातील गुप्त सूचना दुश्मन देशांना देणार नाही याची गॅरंटी काय? देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे। काही नतभ्रष्ट सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि आर्थिक देवाणघेवाणीमुळे नाशिक शहराची सुरक्षा तडजोड होत आहे। अवैध व्यवसाय आणि अवैध धंद्यांना पाठबळ देणारे तसेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत MD ड्रग्ज गांजा पुरविणारे आणि पुरस्कृत करणारे या सर्वांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून यांची चौकशी झाली पाहिजे। पगार 25,000 आणि प्रॉपर्टी 25 कोटींची यांचीही चौकशी करा। देशाची सुरक्षा कुठेही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।